महाराष्ट्र के लोग हमारे टुकड़ों पर पल रहे हट ऐसा नहीं तो आप किसकी रोटी खा रहे हो? वहाँ टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है। सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उसको बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई। हमारे पैसे पर पल रहे हो, तुम कौन सा टैक्स देते हो? अकल विकल है का तुला? महाराष्ट्र में हो यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। बघा रे बाबा हा व्हिडिओ, हातपाय तोडायची धमकी देऊ राहिला आणि त्याच्यातले वरतोंड करून महाराष्ट्र हमारे टुकड़े पर पल रहा है, हमारे पास माइन है, हमारे पास ये, हमारे पास वो है, हम टॅक्स पे करते। अरे येडगांड्या, तुझा राज्य टॉप 10 मध्ये सुद्धा येत नाही। हा चार्ट तुम्हाला दिसतोय ना स्क्रीन वरती, याच्यामध्ये लिहिलंय की महाराष्ट्र हा टॉप 10 टॅक्स पेयर मध्ये येतोय। हा दुबे त्याच्या आईला, त्या दुबे फिबे मरू दे तिकडं। आता नवीन नमुना आपल्या समोर मी सादर करत आहे, दिनेश लाल यादव। किसी में दम है वो हमको महाराष्ट्र से निकाल के दिखाए। अगर मराठी नहीं बोल रहे पर मैं नहीं बोलता हूँ मराठी, मुझे निकाल के दिखाओ कोई। मैं किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूँ कि अगर तुम्हारे अंदर दम है तो मैं मराठी नहीं बोलता हूँ, महाराष्ट्र से निकाल के दिखाओ मुझे। आणि हा म्हणतोय काय, नहीं बोलूंगा मराठी, जाओ क्या करना है कर लो। चला रिएक्शन बघूया, रिएक्शन पहा हा व्हिडिओ। त्या मूर्खाला सांगा की तो उत्तर प्रदेशात बसून अशी विधानं नको करू, तू महाराष्ट्रात ये आणि विधानं कर। मग तुला तुझं चॅलेंज कसं स्वीकारतो आणि मनसैनिक तुझ्या गालाखाली कशी बोटं उठवतं ते दिसेल तुला। त्यामुळे तिथे बसून वल्गना करू नको, इकडे म्हणा। अरे भंगारवाल्यांनो, हीच गोष्ट नडत आहे तुम्हाला, म्हणून तुम्ही महाराष्ट्रात मार खात्यात। नहीं बोलनी मराठी, अरे नीट सांगा ना तोंडाना का मुझे नहीं आती, मैं सीख रहा हूँ, सीखूंगा जरूर। तुम्ही डायरेक्ट तुमची माज दाखवितात, हड तुमच्या आईला। आता मी याचा एक उत्तम उदाहरण देतो, जर हे असंच चालू राहिलं तर एक दिवस असा येईल। चला हा उदाहरण पाहूयात आपण। जसे व्यापाराच्या दृष्टिकोनातून आलेले ब्रिटिश आपल्या भारतावरती 200 वर्षे राज्य करून गेले, तसेच हे लोक महाराष्ट्रात येतील, महाराष्ट्रात राहतील आणि आता हे राज्य करू लागतील। हीच गत आज आपल्या महाराष्ट्राची झाली, कारण आता हिंदीची प्रजा वाढत जाईल, महाराष्ट्राची कमी होईल आणि उद्या इतिहासाच्या पानांच्या मध्ये मराठी भाषा दिसेल। मग उद्या ते जाऊन म्हणतील क्या छत्रपती शिवाजी महाराज थे या नहीं, ये गलत हिस्ट्री बनाई गई है। या गोष्टीसाठी हिंदी बोलून देऊ आम्ही, इथं निघायचं नाही चालणार। आपण 2 माकडं आधीच बघितले, आता परत एक माकड केडिया लाव रे व्हिडिओ तो। तुम्हाला धमकी कोणी दिली आणि जर धमकी दिली असेल तर तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये का गेला नाही? जाके ट्विटर पे पढ़ो, देखो क्या हो रहा है। मीरा भाईंदर रोड में लोगों को क्यों मारा गया? क्योंकि वो मराठी नहीं बोल पा रहे हैं। तो उद्दामपणे बोलला, मी मराठीत बोलणार नाही म्हणाला, मराठीचा अपमान केला असेल त्याने। वो वायलेंस सारे नॉन मराठियों को टेरिफाई करने के लिए हो रहा है। हा केडिया महाराष्ट्रामध्ये राहून बोलतोय, मी सुमारे 30 वर्षापासून इथे राहतोय पण मला मराठी बरोबर येत नाही, अर्थात मराठी येतच नाही। सुमारे 30 वर्षापासून हा केडिया महाराष्ट्रामध्ये राहतोय आणि बोलतोय मला मराठी येत नाही, इंग्लिश किंवा हिंदी मध्ये बोला, आणि नंतर टेररिस्ट बोलतोय मनसेच्या कार्यकर्त्यांना। मग एवढं वक्तव्य केल्यावरती मनसेचे कार्यकर्ते पाहुणचार करणारच। मग चला तो पाहुणचार आपण आपल्या डोळ्यांनी पाहूयात। ए बाबा लाव रे तो व्हिडिओ। राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख करणाऱ्या सुशील केडियाने काही तासातच आपण राज ठाकरेंचा आदर करतो असं म्हटलं। ती माफी नाही मागितली, मला माफ करा, मी माझं वक्तव्य मागे घेतो, आणि त्यांनी राज ठाकरेंचं कौतुक देखील केलेलं आहे। हे बिघडलेलं वातावरण चांगलं करा अशी विनंती देखील सुशील केडियाने केली। मनसेच्या कार्यकर्त्यांनी एक भैयाला मारला होता मराठी भाषेवरून, हिंदी भाषेवरून। चला पहिला तो व्हिडिओ बघू, काला मारा टाइम वेस्ट करायचा आपण, चला। और उसके बाद मेरे को बोला कि तुम्हारी दुकान कौन सी स्टेट में है, तो मैंने बोला एक काम करो, मेरी दुकान महाराष्ट्र में है। और उसके बाद बोलता महाराष्ट्र में कौन सी भाषा बोली जाती है, तो उसके बाद मैंने बोला एक काम करो, महाराष्ट्र में सभी तरह की भाषाएं बोली जाती है। तो इतना बोलने के बाद जो भी मनसे के कार्यकर्ता थे वो है ना मेरे ऊपर टूट पड़े। बघितला का पूर्ण व्हिडिओ? याच्यामध्ये गलती त्या भैयाची होती। महाराष्ट्र में सब चलता है, तेरे बाप का राज है क्या यहाँ पर? आणि हा कोण तो मेहता, तो मेहता डायरेक्ट काय बोलायला लागला, नाही बो मारणा पीटना गलती। अरे मग तुम्ही इकडे येऊन अपमान करता, मग आम्ही काही पागल आहेत का ऐकून घ्यायला? त्यानंतर मीरा भाईंदर मध्ये मारवाडी लोकांनी मोर्चा काढला, डायरेक्ट मोर्चा।
ते बिना परवानगी आणि एकदम सुखरूपरित्या तो मोर्चा पार पाडला. बघा हा व्हिडिओ. आणि या मोर्चामध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, जय श्रीराम जय श्रीराम. आता तुम्ही मला सांगा, अधर्माविषयी मोर्चा आहे का कोणत्या देवासाठी मोर्चा आहे? अरे बाबा, तुम्ही करू काय राहिले? आखलीचा तपास आहे का तुम्हाला? पण जेव्हा मनसेने मोर्चा काढायचा ठरवला, अविनाश जाधव यांना 3:30 वाजता, रात्रीचे 3:30 वाजता डायरेक्ट पोलीस घेऊन गेले. म्हणजे बघा, अनेक वेळा असले मोर्चे जेव्हा निघतात तेव्हा याचा गरीबाला फटका खूप मोठा बसतो. पण हा मोर्चा मात्र मराठी माणसाच्या अस्मितेसाठी होता. यामध्ये काही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. मला एक गोष्ट असं वाटतं, बीजेपीला ना मराठी भाषा नकोय का काय माहित. हे बघा देवेंद्र फडणवीसचं हा वक्तव्य. आता मनसेने यांच्यावर टीका काय केली माहितीये का? हा जो मोर्चा होता तो मारवाड्यांचा नाही, हा बीजेपीचा होता. बीजेपीचा इथं परवानग्या वगैरे नसून एकदम शांतपणे मोर्चा सक्सेसफुल होतो. आणि मराठी माणसाचा मस्त मारपीट का माहिती का? पोलीस धरायला झालं. आयला काय चालू आहे? आपल्या महाराष्ट्राचं सरकारच आपल्याला साथ देत नाही. मग या बाकीचे काही आता बोलाय नको, तुम्ही समजून घ्या. अनेक पत्रकारांनी त्यांच्या व्हिडिओद्वारे, त्यांच्या चॅनेलद्वारे सगळ्यांना सांगितलंय का हा मराठी आणि हिंदीचा वाद नाहीये. आम्हाला हिंदी भाषा आवडते, पण आमच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठीच बोला, आम्हाला ही गोष्ट पाहिजे. आता मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं की सदावर्ते हा आपल्याला आडवा जात आहे आणि काय बोलतात ते मराठी भाषेला कायम विरोध करीत आहे. त्याच्यासारखाच एक अजून नमुना भेटलाय, आपलाच मराठी माणूस कांबळे. लाव रे बाबा व्हिडिओ. आज भीम आर्मीचे अशोक कांबळे आणि सुनील शुक्ला एकत्र आले आहेत. अशोकजी, काय सांगाल? तुम्ही सुनील शुक्ला यांना भेट घेतल्या आहेत, काय विषयावर चर्चा झाल्या आहेत आणि काय मुद्दा घेऊन तुम्ही यांच्यासोबत आल्या? बघा, भीम आर्मी ही अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढते आणि एज्युकेशन हा महत्वाचा भाग आहे आमच्या कामाचा. हा कांबळे उठून चालाय, ते काय नाव त्याचा वाला, ते सुनील शुक्ला चालाय त्याच्याकडे त्याला मदत करायला. अरे भाऊ, ये कांबळे भाऊ, ये भाई यांनी ना तो आनंद स्वरूपचा व्हिडिओ, स्वरूप आनंद काय त्याचं नाव, त्यालाच माहित, त्याचा व्हिडिओ जाऊन पाहिजे असत. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी काय बोललाय तो बोलतो, त्यांनी संविधान लिहिलंच नाही. आता पूर्ण व्हिडिओ तू पाय आणि मग तू विचार कर कोणाची मदत करायची आणि कोणाची नाही. हा महिना खरं तर वारीचा होता, पंढरपूरला जायचं होतं, पण या लोकांनी मात्र मला जाऊन नाही दिलं, व्हिडिओ बनवायला भाग पाडला. चला माऊली, रामकृष्ण हरी या चॅनेलला सबस्क्राईब करा, नाहीतर मग मी हा चॅनेल डायरेक्ट शेअर करेल दुसऱ्यांना, ते करतील सबस्क्राईब. बाय.